एक तर हे दसरा काढून काढून इतकं नाकी नऊ आले होते आणि त्यातली त्यात हे पुरीचं बनवायचं होतं मला. तिला बनवायचं होतं देवी नवरात्रीसाठी शूट करायचं होतं आणि त्यानंतर तिच्या पप्पाची एक वेगळीच फरमाईश आणि त्यांनी तर काय मागितलं ते तुम्हाला नंतर कळलंच. आणि त्यासाठी तुम्ही तर बघू शकता तिचा लुक मी अशा पद्धतीने केला होता. आणि तिचं करणं म्हणजे इतकं अवघड आहे ना, इतकं अवघड आहे की बास, लहान लेकराचं असलं काही करूच नाही असं मला वाटतं. त्यानंतर हे बघू शकता मी अशा पद्धतीने क्लीन केलं होतं आणि त्यानंतर कॉट वगैरे उचलून ठेवला होता. आणि त्यानंतर तिच्या पप्पांची होती फरमाईश छोले भटुरे बनव म्हणून आज. आणि भटुरे करायला गेले तर ते मला म्हटले मैद्याचे नको करू आणि घरामध्ये रवा पण शिल्लक नव्हता. मग काय करायचं, तर मग म्हटलं चला आता गव्हाच्या पिठाचेच करू. मग त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, त्यानंतर थोडीशी साखर, तेल आणि थोडंसं दही, मीठ वगैरे घालून त्याला मस्त घट्टसर असा गोळा तयार करून घेतला. त्यानंतर अर्धा तासासाठी रेस्ट करण्यासाठी वल्ल्या कपड्यांनी झाकून ठेवलेलं होतं त्याला. त्यानंतर अर्धा तास झालं होतं ते मस्त फर्मंट झालं होतं पीठ. आणि त्यानंतर मस्तपैकी असे भटुरे तळून घेतलेले आहेत. बघू शकता इतके फुगले होते आणि म्हणजे त्याच्यात वाटत पण नव्हते मी ते तळलेत म्हणून, म्हणजे एकदम तेलही त्याला नव्हतं. आणि त्यानंतर आम्ही अशा पद्धतीने जेवण वगैरे केलं आणि असा होता माझा आजचा दिवस. ओके बाय.